बाळांनो रिलॅक्स राहायचं. आता तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. 5 प्रश्नांपैकी बरोबर जर उत्तर दिलं, बरोबर प्रश्नाच्या उत्तराला 10 मार्क्स, चुकीच्या प्रश्नाला 0 मार्क्स. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे, लक्षपूर्वक, आणि उत्तर द्यायचं. रेडी रेडी थर्ड अंपायर. ओके चला, पहिला प्रश्न. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ. उत्तर बरोबर आहे. भारताचे राष्ट्रीय फूल जे आहे ते कमळ आहे. पिंपरीपाडा शाळेने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. रेडी. पहिली महिला वैमानिक कोण? सौदामिनी देशमुख. उत्तर बरोबर आहे. सौदामिनी देशमुख ज्या आहेत त्या पहिल्या महिला वैमानिक आहेत. 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत. तिसरा प्रश्न बाळांनो लक्षपूर्वक ऐकायचं आणि उत्तर द्यायचं. संशोधकाचे नाव सांगायचंय तुम्हाला. पेट्रोलवर चालणारी मोटार. कार्ल बेंझ. आणि उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता चौथा प्रश्न बाळांनो लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. वाळवंटाचे जहाज कोणत्या प्राण्यास म्हणतात? उंट. आणि उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. पहिल्या फेरीचा 5वा आणि शेवटचा प्रश्न बाळांनो लक्षपूर्वक ऐकायचा आहे. भारतीय आरमार दलाचे जनक कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी पिंपरीपाडा शाळेने 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. मी दौडीवीर शाळेकडे जातो आहे, त्यांना एक पाकिट देणार आहे मी. ये बेटा. बाळांनो इथं लक्ष द्यायचं, टेन्शन घ्यायचं, प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आणि उत्तर द्यायचं. पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. बरोबर उत्तर दिलं 10 गुण, चुकीचं उत्तर दिलं 0 गुण. ओके रेडी. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. आणि उत्तर बरोबर आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. दुसरा प्रश्न बाळांनो लक्षपूर्वक ऐकायचा आहे. पहिली भारतीय महिला मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी. आणि उत्तर बरोबर आहे. सुचेता कृपलानी ह्या भारतीय पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. तिसरा प्रश्न. आता संशोधकाचे नाव सांगायचंय तुम्हाला. संशोधकाचे नाव सांगायचंय. विमान. राईट बंधू. आणि उत्तर बरोबर आहे. राईट बंधू. राईट बंधूंनी त्या ठिकाणी विमानाचा शोध लावलेला आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बाळांनो. नागपूरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे? संत्री. उत्तर बरोबर आहे. संत्री हे नागपूरचे प्रसिद्ध फळ आहे. आता पहिल्या फेरीचा 5वा आणि शेवटचा प्रश्न बाळांनो तुमच्यासाठी. लक्षपूर्वक ऐकायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? हंबीरराव मोहिते. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी दौडीवीर शाळेने 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. नंतर मी जातो आहे पिंपळे पुनर्वसन शाळेकडे. घे बेटा. बाळांनो रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आणि उत्तर द्यायचं. बरोबर उत्तर दिलं 10 गुण, चुकीचं उत्तर दिलं 0 गुण. रेडी. पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ. उत्तर बरोबर आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. दुसरा प्रश्न बाळांनो लक्षपूर्वक ऐकायचा आहे, उत्तर द्यायचं आहे. पहिली भारतीय महिला अवकाश यात्री कोण? कल्पना चावला. उत्तर बरोबर आहे. कल्पना चावला ह्या पहिल्या भारतीय महिला अवकाश यात्री आहेत. तिसरा प्रश्न. 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली. तिसरा प्रश्न व्यवस्थित सांगायचा आहे. संशोधकाचं नाव सांगायचं. ठीक आहे. छपाई मशीन. गुटेनबर्ग. आणि उत्तर बरोबर आहे.
गुटेनबर्ग हे छपाई मशीनचे त्या ठिकाणी निर्माते आहेत समजा. 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली बाळांनो. आता 4था प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचं आहे हा. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? परिभ्रमण. आणि उत्तर बरोबर आहे. 4थ्या प्रश्नाचं उत्तर देखील त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता तुम्हाला पहिल्या फेरीचा 5वा आणि शेवटचा प्रश्न बाळांनो. रेडी? पावनखिंड कोणाच्या बलिदानाने पावन झाली? बाजीप्रभू देशपांडे. आणि उत्तर बरोबर आहे. 5ही प्रश्नांची उत्तर पिंपळे पुनर्वसन शाळेने बरोबर दिलेलं आहे. याच्यानंतर मी जातो आहे बबडा शाळेकडे. बबडा शाळेचं एक हे पाकिट आहे. बाळांनो माझ्याकडे लक्ष द्यायचं, रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. पहिले प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आणि मग उत्तर द्यायचं. ठीक आहे? रेडी? पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न बरोबर उत्तर दिलं 10 गुण, चुकीचं उत्तर दिलं 0 गुण. ठीक आहे? रेडी? पहिला प्रश्न, आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी. आणि उत्तर बरोबर आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जो आहे तो कोणता आहे? हॉकी आहे. ठीक आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं बाळांनो. आता दुसरा प्रश्न, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? किरण बेदी. आणि उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न, संशोधकाचे नाव सांगायचे बाळांनो. आता संशोधकाचं नाव सांगायचं. एक्सरे. रोंटगेन. उत्तर बरोबर आहे. रॉन्टजेन यांनी एक्सरेचा शोध लावलेला आहे. आता 4था प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आहे. घोलवड येथील कोणते फळ प्रसिद्ध आहे? चिकू. आणि उत्तर बरोबर आहे. घोलवड येथील चिकू हे फळ प्रसिद्ध आहे. 4 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली बाळांनो. आता 5वा प्रश्न तुमच्यासाठी लक्षपूर्वक ऐकायचा आहे. बाळा इकडे बघ माझ्याकडे. लक्षपूर्वक ऐकायचं आणि उत्तर द्यायचं. रेडी? 5वा प्रश्न, मुघलांची सर्वात मोठी बाजारपेठ कोणती होती? सुरत. आणि उत्तर बरोबर आहे. 5ही प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती उत्तरे बबडा शाळेने बरोबर दिलेली आहेत. या 5 फेरी अखेर त्या ठिकाणी मी गुणनोंद जे करणारे आमचे सर आहेत त्यांना सांगतो की त्यांनी गुण जाहीर करावे. पहिली फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. पहिल्या फेरीमध्ये पिंपरीपाडा शाळेने 5 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले, त्यांना 50 गुण मिळाले. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचे कौतुक करावे. दुसऱ्या फेरीमध्ये दौडवीर शाळेने पण 5 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले, त्यांना पण 50 गुण मिळालेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करायचे. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका, प्रेक्षकांना विनंती आहे. पिंपळे पुनर्वसन शाळेने सुद्धा 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली, त्यांना सुद्धा 50 गुण मिळालेले आहेत. आणि 4थ्या क्रमांकाची जी शाळा आहे बबडा शाळेने सुद्धा 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली, सगळ्यांनी त्यांना पण 50 गुण मिळाले. पुण्याच्या पहिल्या फेरीमध्ये या 4ही शाळांचे आपल्या तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं, जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीनं, आपल्या संघटनांच्या वतीनं, समन्वय संघटनांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो. आता दुसरी फेरीला सुरुवात केलेलं आहे. ते पाकिट पूर्ण पॅक आहे. मी सुरुवात पहिले पिंपरीपाडा शाळेकडून केली होती. मी आता सुरुवात जी आहे ती सुरुवात इकडून बबडा शाळेकडून करतो. ठीक आहे? बळाच्या मधून बाळांनो, पहिली फेरी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलात. आता दुसरी फेरी. आता देखील तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील. बरोबर उत्तर दिलं 10 गुण, चुकीचं उत्तर दिलं 0 गुण. प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. ठीक आहे? रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. दुसऱ्या फेरीचा पहिला प्रश्न, आपल्या राष्ट्रगीताचे निर्माते कोण? रवींद्रनाथ टागोर. आणि उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न बाळांनो लक्षपूर्वक ऐकायचा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
हा अभंग कोणाचा? संत चोखा मेळा. आणि उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न बाळांनो, शब्द समूहाबद्दल शब्द सांगायचा आहे. ठीक आहे, ओके, रेडी? शोध लावणारा. संशोधक. आणि उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. बाळांनो, 3 प्रश्नाची उत्तर बरोबर झाली. आता चौथा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखला जातो? ज्ञानेश्वरी. आणि उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. आता 5वा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी दुसऱ्या फेरीचा. स्पेलिंग सांगायचं आहे बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, ओके, रेडी? चला. वॉटरमेलन. WATERMELON. आणि उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या फेरीचा या ठिकाणी बबडा संघाने 5ही प्रश्नाची उत्तरं जी ती उत्तरं बरोबर दिली आहेत. मी पिंपळे पुनर्वसन शाळेकडे जातो आहे. बाळाबाळाचं तुम्हाला जे पटेल ते. शीख धर्माचे प्रार्थनास्थळ कोणत्या नावाने ओळखतात? गुरुद्वारा. उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न देखील त्यांनी त्या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. दुसरा प्रश्न, उल्कापातामुळे कोणते सरोवर तयार झाले आहे? लोणार. उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न, शब्द समूहाबद्दल शब्द सांगायचा आहे बाळांनो. ठीक आहे, बातम्या देणारा. वार्ताहर. आणि उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर आहे. चौथा प्रश्न, रेडी? कोंढाणा किल्ल्यावर कोणता दरवाजा आहे? कल्याण दरवाजा. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. कल्याण दरवाजा कोंढाणा किल्ल्यावरती आहे. रिलॅक्स व्हायचं बाळांनो, व्यवस्थित उत्तर द्यायचं. हा, प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आणि मग उत्तर द्यायचं. ठीक आहे. पहिला प्रश्न दुसऱ्या फेरीचा, वंदे मातरम या गीताचे निर्माते कोण? बंकिमचंद्र चटर्जी. आणि उत्तर बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. आता दुसरा प्रश्न बाळा, लक्षपूर्वक ऐकायचा. गुणग्राहक राजा असे कोणास म्हटले आहे? सयाजीराव गायकवाड. आणि उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे बाळांनी. तिसरा प्रश्न बेटा, शब्द समूहाबद्दल शब्द सांगायचा आहे. रेडी? समाजात सुधारणा घडवून आणणारा. समाज सुधारक. आणि उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. चौथा प्रश्न बाळांनो, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. 3 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहेत. चक्रधर स्वामींनी कोणत्या पंथाची स्थापना केली? आणि उत्तर बरोबर आहे. मानव पंथाची. या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं बाळांनो तुम्ही. ठीक आहे, माईक जवळ पकडायचं बेटा. हा, माईक जवळ पकडायचा. हा, आता स्पेलिंग सांगायचं बाळांना. माईक जवळ पकडायचा, स्पेलिंग सांगायचं. ओके, रेडी? स्पेलिंग सांगायचं. हा, रेडी? घे माईक हातामध्ये घे. लेडी फिंगर. LADYFINGER. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी देखील 5ही प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली आहे. मी आता शेवटचं जे पाकिट आहे ते पिंपरीपाडा शाळेचं ओपन करतो आहे. पहिला प्रश्न, रेडी? हिंदू धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? मंदिर. उत्तर बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. बाळांनो, दुसरा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आहे. पाऊस पडेल या आशेने शेतकरी जी पेरणी करतो तिला काय म्हणतात? दूध पेरणे. आणि उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं बाळांनो. आता तिसरा प्रश्न, शब्द समूहाबद्दल शब्द सांगायचा आहे तुम्हाला. ठीक आहे? दररोज प्रसिद्ध होणारे. दैनिक. आणि उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर बरोबर दिलं आहे. आता चौथा प्रश्न,
तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव काय होते? रायबा. आणि उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. बाळांनो, 4 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. आता 5वा आणि शेवटचा प्रश्न दुसऱ्या फेरीचा. स्पेलिंग सांगायचंय तुम्हाला. ठीक आहे, रेडी? स्ट्रॉबेरी. STRAWBERRY. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी 5ही प्रश्नांची उत्तरं जी आहेत मॅच विनिंग राऊंड. सगळ्यांनी लक्षपूर्वक प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे. ते सांगतात ठीक आहे. 3 नंबरच्या गटाच्या दोघं मुलांच्या मध्ये तो बदल घ्या बस. तिकडे ऊन आहे. ऊन येते मॅडम, ऊन येते त्या उन्हा मोठ्या मुलांना तिकडे सरकवा. तुम्ही दोघं तिकडे सरका. हवी. ओके, आता शेवटची फेरी, विनिंग फेरी. 5 प्रश्न आहेत. बरोबर उत्तर दिलं 10 गुण, चुकीचं उत्तर दिलं बरोबर मधून 5 गुण कमी. ठीक आहे, सगळेजण रेडी? बझर राऊंड. पहिला प्रश्न, रेडी? इंद्रायणी नदीत शाळेच्या विद्यार्थ्यांना विचारतो की त्यांनी उत्तर सांगायचं. सर 2 नंबर 3 येते. संत तुकारामांनी. आणि उत्तर बरोबर आहे. प्रश्न होता, इंद्रायणी नदीत कर्ज खते कोणत्या संतांनी बुडवली? त्याचं बरोबर उत्तर होतं संत तुकाराम. बांधवांना बघा तयारी कशी विद्यार्थ्यांची. प्रश्न पण पूर्ण होऊ देत नाहीये. ठीक आहे, पहिला. दुसरा प्रश्न बझर राऊंडचा. पृथ्वी सूर्य बबळास 0.5 किलोमीटर प्रति सेकंद. आणि उत्तर बरोबर आहे. प्रश्न होता, पृथ्वी सूर्याभोवती अंदाजे किती वेगाने फिरते? आणि उत्तर होतं 29.5 किलोमीटर प्रति सेकंद. आणि उत्तर त्या बझर राऊंडचा. कॅमेरामॅन, थर्ड अंपायर मॅडम, रेडी? जननायक हा किताब लोकांनी कोणाला दिला? लागत नाही, लागत नाही. तुमच्या प्रश्नावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हा, व्हिडिओग्राफी रेडी, थर्ड अंपायर रेडी. पुढचा प्रश्न, तुम्ही दुकानात. चौथा प्रश्न मुलांनो, ऐकायचा व्यवस्थित. रेडी? अग्रहायण एक. त्यावेळेस बजर वाजला नव्हता म्हणून आपला एक जो प्रश्न होता तो एक प्रश्न राहिला होता. आपण आपत्कालीन जे एक पाकिट होतं ते फोडलेलं आहे आणि त्याच्यामधून आता एक 5वा आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत. बाळांनो, रेडी? सगळेजण. 5वा प्रश्न, 27 दशक. पिंपरीपाडा शाळेला पहिल्या दोन्ही फेऱ्यामध्ये 50-50 गुण होते. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचे 5 गुण मायनस झाले होते. त्यांना एकूण 95 गुण मिळाले. त्यांचा 3रा क्रमांक आलेला आहे. टाळ्या वाजून कौतुक करायचं. आणि त्याच्यानंतर दौडवी शाळेने 3 फेरी मिळून जवळजवळ 110 गुण मिळवले. त्यांचा 2रा क्रमांक आलेला आहे. पिंपळे पुनोसून शाळेत सुद्धा 110 गुण मिळवले. त्यांचा पण 2राच क्रमांक आलेला आहे. आणि बबळास शाळेने 3 फेरी मिळून 120 गुण मिळवले. त्यांचा 1ला क्रमांक आलेला आहे. तर पुन्हा आता दिवडे सर. शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, मॅडम मागच्या 11 वर्षापासून आम्ही या स्पर्धा घेत आहोत. स्पर्धेच्या आम्ही म्हणजे संघटनेच्या माध्यमानं 3 स्तरावरती काम करत होतो. एक पहिलं म्हणजे संघटना म्हटली म्हणजे शिक्षकांच्या समस्यांसाठी ती झगडत असते. दुसरं म्हणजे शिक्षक जे काम करतात त्यांच्या कामाचं कौतुक व्हावं यासाठी आम्ही अण्णाबाबांच्या नावानं या ठिकाणी पुरस्कार देतो. आणि 3रा कार्यक्रम म्हणजे हे आमचं दैवत विद्यार्थी त्यांच्यासाठी या तालुकास्तरीय कला क्रीडा आणि सामान्य स्पर्धा आम्ही आयोजित करतो. या स्पर्धा 2013 पासून सुरू आहेत. हे जवळपास 11 वर्ष. मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये 2 दिवस गॅप होता. सुरुवातीला एका दिवसाच्या स्पर्धा असायच्या, परंतु नंतरच्या काळामध्ये या स्पर्धा 2 दिवसाच्या आयोजित करण्यात आल्या. त्यात पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण क्रीडा स्पर्धा आणि सामान्य स्पर्धा आपण जी अनुभवली ती या अशा पद्धतीने या स्पर्धा होतात.
या स्पर्धा खऱ्या अर्थानं दिवाळीनंतर सुरू होतात. शाळा स्तरावरती याची प्रॅक्टिस होते. 25 डिसेंबरपर्यंत शाळेवरती मुख्याध्यापक शिक्षकांच्या मदतीनं या स्पर्धा राबवतात आणि नंतर केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी साहेबांच्या मदतीनं 10 जानेवारी अखेर या केंद्रावरती स्पर्धा आयोजित करतात आणि त्या ठिकाणी झालेल्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये निवडलेले जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी आमचे या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आमदार साहेबांनी त्या विद्यार्थ्यांसाठी 18,000 रुपये 1, 2, 3 नंबर जे येणार क्रमांक येणार आहेत त्या सर्वांसाठी 18,000 रुपये त्यांनी या ठिकाणी बक्षीस जाहीर केलेलं होतं. या स्पर्धेसाठी जवळपास आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमानं 1.25 लाख रुपयाच्या पुढे रक्कम आम्हाला या ठिकाणी देणगीमधून आम्हाला मिळालेली आहे. एक शिरपूर तालुक्यामध्ये या ज्या स्पर्धा होत आहेत या स्पर्धेसाठी सर्व जे शिक्षक आहेत यातील जे घटक आहेत त्यात केंद्रप्रमुख साहेब असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षण विस्तार अधिकारी साहेब असतील आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील, शिक्षक बंधू आणि भगिनी हे सर्वजण सहकार्य करतात, मदत करतात. म्हणून आम्ही हे मागच्या 10 वर्षापासून 11 वर्षाला या स्पर्धा यशस्वीपणे राबवतो. परंतु या स्पर्धा राबवण्यासाठी ज्यावेळेस सुरुवातीला आमच्या डोक्यात हा विचार आला तर त्यावेळेस एखादा निर्णय जर नवीन घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोणी दुजोरा लवकर देईल याची गॅरंटी नसते. परंतु हा विषय आम्ही ज्यावेळेस या किसान विद्या प्रसार संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर तुषारजी रंदे साहेब यांच्यासमोर हा विषय मांडला आणि त्यांनी त्यावेळेस त्या गोष्टीला दुजोरा दिला की तुम्ही चांगलं काम करताय, याच्यासाठी जी मदत लागेल ती मी तुम्हाला करेल आणि ते मागच्या 10-11 वर्षापासून आम्हाला मदत करतात. म्हणून आम्ही या स्पर्धा या ठिकाणी यशस्वीपणे घेत आहोत. अशा पद्धतीनं या स्पर्धेबद्दल मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सरजी. आज जे दिवसभर क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण विविध बालगोपाळांच्या आविष्कारांचा आनंद घेतला, कलागुणांचा त्यांच्याकडून दिल्या जाणार आहे. तर तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी ज्या आहेत ती श्री अभय अशोक पाटील यांच्याकडून दिल्या जाणार आहेत व त्यासाठी वैयक्तिक जे स्पर्धक आहेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक ज्यांना मिळाला आहे त्यांना वैयक्तिक स्तरावर 500 रुपये, प्रथमला, द्वितीयला 300 रुपये, तृतीयला 200 रुपये आणि सांघिक जे खेळ आहेत तर सांघिक खेळांना प्रथम क्रमांकाचा संघ जो विजेता ठरला आहे त्याला 1500 रुपये, द्वितीय क्रमांकाच्या संघाला 1000 रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघाला 500 रुपये या तालुक्याचे आमदार आदरणीय काशीनाथदादा पावरा यांच्याकडून दिले जाणार आहे. कालच त्यांनी या व्यासपीठावरून त्याची घोषणा केलेली आहे. मी जास्त वेळ न घेता मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून या प्राथमिक शिक्षण अधिकारी आपल्या डॉक्टर किरणजी कुवर मॅडम उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आदरणीय उज्ज्वला साळुंके मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय किरणजी कुवर मॅडम यांचं स्वागत. अण्णा सुपुरुषोत्तमजी काळे आपण व्यासपीठावर यावं. अण्णा सुपुरुषोत्तमजी काळे आपण व्यासपीठावर यावं. यानंतर किसान विद्या प्रसार संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब निशांतजी रंदे यांचं स्वागत सुनील पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुनील पाटील सर नानासाहेब निशांतजी रंदे यांचं स्वागत करतील. यानंतर मी विनंती करतो याचा पुढचा सन्मान गट शिक्षणाधिकारी आदरणीय गणेशजी सुरवाडकर साहेब यांचा सन्मान श्री नगराम जाधव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नगराम जाधव सर हे गणेशजी सुरवाडकर साहेब यांचा सन्मान करतील. यानंतर प्राचार्य आदरणीय सारिकाताई रंदे यांचा सन्मान मनीषा राजपूत मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गणेशजी सुरवाडकर साहेब यांचा सन्मान करतायत. तदनंतर सावित्रीताई रंदे कन्या विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय सारिकाताई रंदे यांचा सन्मान मनीषा राजपूत मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मी विनंती करतो शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे मॅडम यांचा सन्मान अनिता फेरार मॅडम यांनी करावा. डॉक्टर नीताजी सोनवणे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर. यानंतर गुरुवंदना जिल्हा प्राथमिक शिक्षक मंडळाचे चेअरमन श्री रवींद्रजी बोरसे यांचा सन्मान विजय पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रवींद्रजी बोरसे यांचा सन्मान विजय पवार सर यांनी करावा. यानंतर धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक मंडळाचे पॅनल प्रमुख भैया विनोदजी पाटील यांचा सन्मान अभय पाटील सर यांनी करावा. विनोदजी पाटील भैया विनोदजी पाटील यांचा सन्मान अभय पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर आप्पासू सुभाषजी पगारे सर यांचा सन्मान महेश ठाकूर सर यांनी करावा. सुभाषजी पगारे सर यांचा सन्मान महेश ठाकूर सर. अण्णासू पुरुषोत्तमजी काळे यांचा सन्मान सुनील चव्हाण सर यांनी करावा अशी मी विनंती करतो. अण्णासू पुरुषोत्तमजी काळे. गावासू राजेंद्रजी सौरे यांचा सन्मान ज्ञानेश्वर रोडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राजेंद्र सौरे. बापूसू दादासू सुनीलजी नहिरे यांचा सन्मान राम लागमे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुनीलजी नहिरे. आबासू शरदरावजी सुनावशी. दादासू प्राथमिक शिक्षक पदवी संचालक दादासू चुनीलाल आयरे सर यांचा सन्मान किशोर निगवाडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर दुर्गम नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पदवी तज्ञ संचालक दीपकजी बदाणे यांचा सन्मान जितेंद्र जोशी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बाविस्कर सर यांचा सन्मान वसंत कोळी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वसंतजी कोळी अनिल बाविस्कर सर यांचा सन्मान करतील. केंद्र प्रमुख यशवंत निकम सर यांचा सन्मान उमेश चव्हाण सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठाला सन्मान्य व्यासपीठाला विनंती करतो. या मॅडम चौधरी मॅडम या मॅडम. जयसिंग राजपूत सर आहेत का? या आदरणीय शिक्षणाधिकारी मॅडम किरणजी बोर मॅडम यांना घाई असल्यामुळे त्यांचं सर्वप्रथम अध्यक्षीय भाषण मी विनंती करतो आपणास की आपण या ठिकाणी यावं आणि आपले अनुभव विचार या ठिकाणी आपण व्यक्त करावेत. कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले या तालुक्याचे आदरणीय तुषारजी रंदे साहेब, शिक्षक प्राथमिक शिक्षक समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिक्षकांच्या पतसंस्थेचे सन्माननीय संचालक, माझे सहकारी आदरणीय शिरवाडकर साहेब, आदरणीय नीता सोनवणे मॅडम व इतर सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, या ठिकाणी आवर्जून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेणारे, मनापासून प्रयत्न करणारे आदर्श शिक्षक शिक्षिका आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी असलेले बाल मित्र मैत्रिणी, मला सदरच्या संघटनेने निमंत्रण दिलेलं होतं. त्यावेळेला 21 तारखेचा माझ्या नियोजित शिवसाहेबांच्या आदेशानुसार एक मीटिंग आयोजित केलेली होती, परंतु ती मीटिंग पोस्टपोन झालेलं असल्यामुळे मला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. हे मी माझे भाग्य समजते, कारण माझ्या पुढे ज्या ज्या संघटना आतापर्यंत आल्या, प्राथमिकच्या असोत, माध्यमिकच्या असोत, खाजगी शाळांच्या असोत, सर्वजण काही ना काहीतरी मागण्यासाठी आले. त्यातल्या त्यात विज्ञान संघटना जी आहे त्या विज्ञान संघटनेचं मी विशेष करून नेहमीच आदराने नाव घेत असते. पण त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवरती जर मी आदराने नाव घेत असेल तर आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचं
कारण हा जो वेगळा कार्यक्रम आणि तुमचं हे जे स्पर्धांचे नियोजन आहे शिरपूर तालुक्यापुरतं मर्यादित असलं तरी तुम्ही एक चांगला आदर्श या ठिकाणी निर्माण करत आहात। मला काल मॅडमने काही फोटो टाकले, सांस्कृतिक कार्यक्रमांचे काही व्हिडिओ टाकले, मी ते रात्री बघितले आणि आता मॅडमला सांगितलं की मला डिटेलमध्ये ब्रीफ द्या की जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत किंवा विशेष उपक्रम आहेत ते राज्याचे शिक्षण आयुक्त आणि डायरेक्टर जे आहेत त्यांच्या ग्रुपवर पण मी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवते आणि साहेबांच्या अंतर्गत असलेलं जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरती पण मला हा उपक्रम अपलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी जागा निर्माण करून द्यायचे, तुमचे एक चांगलं स्थान निर्माण करायचे। तुमच्या संघटनेचं हे नाविन्यपूर्ण काम जे आहे या कामाचा मला प्रसार करायचा आहे म्हणून मी मॅडमला सांगितलं की एक चांगले फोटो, एखादा दुसरा व्हिडिओ आणि पूर्ण डिटेल माहिती, आयोजकांची नावं याच्यासह मला तुम्ही डिटेलमध्ये माहिती द्या। याचं कारण असं की शिक्षका नेहमी संघटना ज्या आहेत, संघटना शिक्षकांसाठी आहे, शिक्षकांचे काही मागण्यासाठी आहेत, जरूर मागावं। बऱ्याच वेळेला प्रशासनाला काही गोष्टींचा विसर पडतो किंवा काही गोष्टी त्यांच्या दुर्लक्षित राहून जातात, त्याच्यामुळे शिक्षक संघटना त्यांना आठवण करून देण्यासाठी ते मागण्यांचे किंवा निवेदनाद्वारे आमच्यापर्यंत पोचतात। मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही। आम्हाला ज्या गोष्टी दुर्लक्षित झालेल्या असतील आमच्याकडून तर तुम्ही आम्हाला निदर्शनास आणून द्यायच्या आहेत आणि निश्चितच तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पण आम्ही पुरेसा वेळ देऊ आणि त्यासाठी प्रयत्न पण करू। परंतु त्याबरोबरच तुम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि विद्यार्थ्यांना चांगले खेळाडू तयार करण्यासाठी जे काही कार्यक्रमाचे आयोजन करत आहात हा एक स्तुत्य उपक्रम आहे। आजपर्यंत विज्ञान संघटनेमार्फत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या प्रावीण्यासाठी कार्यक्रम केला गेलेला आहे विज्ञान प्रदर्शनं, पण त्याच्यानंतर दुसरी जर संघटना मला काही पाहावयास मिळालेली नाही आणि ती मला या ठिकाणी ही पाहावयास मिळाली की राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जी आहे ही देखील विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नवत करणारी एक चांगल्या मनोवृत्तीतून एक चांगल्या आदर्श घडवून देत असलेली संघटना मला ही दुसरी मिळालेली पूर्ण राज्यामध्ये। मी मनापासून संघटनेला आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि ज्यांनी हा पायंडा घातला ते जे काही आदरणीय व्यक्ती असेल त्यांना सन्मानपूर्वक मी या ठिकाणी त्यांचे नाव उठवू। हे जे काही आहे हा आदर्श तसाच चालू ठेवा, हा उपक्रम तसाच चालू ठेवा। मागील वर्षी जिल्हा परिषदेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या ठिकाणी दिसली ही स्पर्धांसाठी आणि मग ही रक्कम असताना मला 3 महिन्यापासून कोणीच का नाही सांगितलं की स्पर्धा घेण्यात येतात आणि म्हणून मग मी तालुका पातळीवरती पण स्पर्धा घ्यायला सांगितल्या आणि 24 तारखेला जिल्हा पातळीवरती क्रीडा स्पर्धा नियोजित आहे आणि त्या क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठीच मला निघायची घाई आहे। बाकीचे सगळ्या मला तुमच्यासारखेच तयारी करून घ्यायची माझ्या पातळीवरती। मी पुढच्या वर्षासाठी जरा जास्त बजेट भरला आहे क्रीडा स्पर्धांसाठी आणि मग मला नंतर माहीत पडलं, सोनवणे मॅडमने माझ्यापर्यंत पोचवलं की तुम्ही कशा पद्धतीने निधी गोळा केला, कसा तो निधी वापरला जातो, तुमच्याच सहकार्याने निधी कसा दिला, म्हणजे तुम्ही एक अध्यापनाचं काम करत असताना सुद्धा तुमच्या दानशूर वृत्तीमधून तुम्ही एकत्र येऊन निधी गोळा करून मग त्याच्यातून या स्पर्धांचे आयोजन करतात आणि तुमच्या या स्पर्धांच्या आयोजनामध्ये ज्या मुलांना आनंद मिळतो, बक्षिसं मिळतात, या सगळ्या याच्यामध्ये या संस्थेचे जे संस्था चालक आहेत रंदे साहेब यांचं देखील चांगलं तुम्हाला सहकार्य मिळतं आहे आणि त्यांचं सहकार्य खाजगीचं आणि जिल्हा परिषदचं एकत्रित असलेलं सहकार्याचं हे दृश्य मला या ठिकाणी बघायला मिळालं। त्याच्यामुळे मी आज या बाबतीत तरी सकारात्मक आहे। दुसरी अशी गोष्ट की या विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञानाची जी काही स्पर्धा या ठिकाणी मी बघितली, मुलांचं अतिशय चांगली तयारी करून घेतलेली आहे। ते जे कोणी शिक्षक असतील त्या शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देते की तुम्ही उद्याचे स्पर्धक तयार करत आहात, MPSCचे स्पर्धक तयार होत आहे, याच्यामधून उद्याचे अधिकारी याच्यामध्ये दडलेला आहे आणि त्या मुलांना तुम्ही स्पर्धा परीक्षेची जी चांगली संधी किंवा त्यांची तयारी करून घेत आहेत, तर याच्यासाठी त्यांना विशेष करून धन्यवाद देईन।
तसंच क्रीडा स्पर्धांच्या याच्यामध्ये काही शिक्षकांचे प्रशिक्षण आपण घडवलं आणि ते प्रशिक्षित असलेले जे काही क्रीडा शिक्षक आहेत आपल्यातले ते या स्पर्धांचं याच्यासाठी योगदान देतात. तर हे आपण जे काही प्रशिक्षणं वेगवेगळी घेतली जातात ह्या प्रशिक्षणाचे हे फलित आहे असं मी म्हणेन. आणि महाराष्ट्र शासनाला निश्चितच परत म्हणेन की अशाच पद्धतीने क्रीडा शिक्षक जे आहेत आपल्यातले ते निवडून त्यांना प्रशिक्षण देऊन पुढची जी काही पिढी आहे क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांची तयारी करून घेणारी तर तसे तयार होतील. हा पण एक मी शासनाला निश्चित सुचवेल. दुसरं असं की तुमचं जे काही हे पूर्ण आहे हे ब्रीफिंग एकदम पद्धतशीर मला तयार करून द्या आणि वृत्तपत्रामध्ये किंवा आमचे जे लोकराज्य मासिक असतं महाराष्ट्र शासनाचं त्याच्यापर्यंत मी पोचवेन. ह्या सगळ्या तयारीमध्ये ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या तयारीबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते पण मला तुमच्या निवेदनाद्वारे पाठवा. मला तुमची एक मीटिंग घ्यायची आहे संघटनेची, पण तुम्ही मला निवेदनं देतात तर मीच एक निवेदन तुम्हाला देणार आहे की ते विद्यार्थी गुणवत्तेसाठी. माझी पण तुमच्याकडे मागणी राहणार आहे की तुम्ही अध्ययन स्तरामध्ये तो जो काही डिफरन्स आहे तो तुमचा उच्चांक वाढत गेला पाहिजे. सारखं जिल्हा परिषदेला कोणत्याही मिटिंगला बसवा आणि कोणत्याही मिटिंगला अटेंड राहा तर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सर्रास अपमान केला जातोय. मी 3 महिन्यापासून बघतोय कोणताही विषय असो शिक्षणमध्ये घातले जाते आणि ते शिक्षण विभाग जसं काही कामच करत नाही असं बाकीचे अधिकारी पण ते सुवर्ण ब्रीफ करतो, इनडायरेक्टली अपमान करतो पूर्ण विभागाचं. ही काही गोष्ट बरोबर नाही, मी ऐकून घेणार नाही. आपण काम करतोय आपल्याला प्रेझेंट करावं लागेल. तर आता जी काही 3री अध्ययन चाचणी होईल पुढच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर त्याच्यामध्ये पहिल्या 2 चाचण्यांपेक्षा त्याच्यामध्ये जरा चांगली तुमची तयारी दिसेल, मुलांची प्रगती दिसेल अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. आज मी येताना 3 शाळांवरती भेट देऊन आली. एक विद्यार्थी 2 शिक्षक नियमित पगार घेणारे. मनाला वाईट वाटलं. एका वेळी झाले 10 वर्ष 11 वर्ष मी शिक्षिका होती. असे मुलं घेऊन जायचे, बक्षिसं घेऊन यायची आणि हेडमास्टर प्रार्थनेच्या वेळेला सगळ्यांच्या समोर साधं फूल देऊन कौतुक पण करत नव्हते. मग ठरवलं तुम्ही काय मला फूल देत नाही, मीच फूल आणि सत्कार करणारी होते आणि मग बाकीच्यांना न्याय देते. म्हणून मी सांगत आहे की बेशिस्त आपण लावायची नाही, आपण शिस्तीतच राहायचं, शिस्तच लावायची. कार्यालयाला असो किंवा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना असो, माझ्या कार्यालयातले असो का पंचायत समितीच्या कार्यालयातले असो, आपण आपलं काम करायचं. विद्यार्थ्यांसाठी काम करत राहा तुम्ही, तुम्हाला निश्चित चांगले दिवस येतील. मी विद्यार्थ्यांसाठी यथक प्रयत्न केले. अक्षरशः क्रीडा स्पर्धांच्या वेळेला आमच्या घर 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 हे सगळ्या याच्यातून मी आलेली आहे. मी पण सामान्य शाळेतून, जिल्हा परिषदेच्या शाळेतून, मनपाच्या शाळेतून आलेली आहे. मला या सगळ्या गोष्टींचं माहीत आहे. तुमच्या ज्या काही लाभाच्या योजना आहेत, लाभाच्या ज्या काही आहेत 25 वर्ष 12 वर्षाची 24 वर्षाची श्रेणी किंवा अजून इतर पेसा अंतर्गत तुमचं एक स्तर असेल किंवा अजून इतर काही असेल, मी सगळी कामं रात्रंदिवस बसून काम करायला तयार आहे. तुमच्यातलेच काही लोकांना मी जेव्हा बोलून त्यांच्या मदतीने पण काम रात्र बसून काम करून द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही कार्यालयाच्या बाबू लोकांना ना वाईट वळण लावू नका. आणि माझ्या भोवती फिरणारा पण एखादा असेल आणि तो काही डिमांड करत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. थेट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि एक आणखी सांगते, मला इथं आली बदलून मी म्हणून मला कळलं की इथली संघटना, शिक्षक संघटना ही आगळावेगळं काम करत आहे. जर मी नाशिकमध्ये राहिली असते तर मला आमची ओळख झाली नसती. म्हणून 4 कोसावरती आपलं क्षेत्र सोडून बाहेरच्या क्षेत्रामध्ये, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या तालुक्यामध्ये शासन पाठवेल तिथं काम करायची तयारी ठेवली ना तर चांगल्या शिक्षकांशी गाठ पडेल, चांगल्या व्यक्तींची गाठ पडेल, चांगल्या संस्थाचालकांशी गाठ पडेल आणि त्यांच्याकडून चांगलं काहीतरी शिकायला मिळेल. म्हणून कुठेही जायची तयारी ठेवायची. घराजवळ माझी बायको इथं, माझा नवरा तिथं, एकत्रीकरण करा, जवळ शाळा पाहिजे. हे बदल्या करत नाही मी. आधेमध्ये बदल्या अजिबात होणार नाही. बदल्यांसाठी माझ्याकडे यायचं नाही. हां, ऑनलाईन बदलीची प्रक्रिया मात्र एकदम पारदर्शकपणे करेल. समुपदेशनानेच सगळं काही जे होईल ते होईल.
पण अधेमध्ये बदल्या, सोयीच्या बदल्या, पदाधिकाऱ्यांच्या दबावावर आणून बदल्या करून घेऊ हे प्रकार अजिबात नाही. मी पदाधिकारी, माझे चांगले संबंध असतात, माझ्यावरती कोणी दबाव आणू शकत नाही. मी सांगून देते, तुम्हाला पटलं तेवढे दिवस ठेवा, नाही तर मला रिन्यू करून टाका, मी दुसऱ्या जिल्ह्यात बसून देईन. कुठेही गेलं तर पगार चालूच आहे, कुठेही गेलं तर अधिकारीच आहे, कुठेही गेले तर तुमच्यासारखे शिक्षक आहेतच. चांगल्या शिक्षकांसाठी काम करायचं, जेवढे दिवस तेवढं काम करायचं. काम पण असं करणार की तुम्ही 35 वर्ष काय रिटायरमेंट नंतर पण लक्षात ठेवणार. काम असं करायचं. माणसाला कोणीच ओळखत नाही, माणसाची ओळख कामातून होते. म्हणून कामावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं, कामाला प्राधान्य द्यायचं आणि जे काही चांगलं काम आपण हाती घेतलेलं असेल त्याच्यासाठी यथक प्रयत्न करायचे. तुमची ओळख पंचक्रोशीमध्ये काय पूर्ण जिल्ह्याभरात, राज्यामध्ये आपोआप होते. मी मोखाड्याच्या शिक्षकांना जेव्हा टॅब स्कूल केली सुरेंद्रने, त्यावेळेला सुरेंद्रला उचलून घेतलं. सुरेंद्रचा मित्र गुंड सर होता, संदीप गुंड. नंतर संदीप गुंडला शहापूरमधून उचलला गेला आणि संदीप गुंडने डिजिटल शाळांचा प्रचार आणि प्रसार केला. असं झालं. पण प्रत्यक्षामध्ये सुरेंद्र नावाचा जो शिक्षक होता आणि त्याचं जे काही गाव होतं आणि त्या गावात त्यांनी टॅब स्कूल सुरू केली, तिथं प्रचार झाला. आणि मोखाड्यातल्या अति दुर्गम शाळा होती त्याची, आणि त्या अतिदुर्गम शाळेतून सुद्धा तो खूप चांगल्या पद्धतीने काम करत होता, प्रामाणिक काम करत होता. माझा आतापर्यंतचा असा अनुभव आहे की अतिदुर्गम भागातले शिक्षक खरंच मनापासून खूप चांगलं काम करतात. भले ते अर्धा तास लवकर निघून आले, अर्धा तास उशिरा गेले, तरी पण मी त्यांना बोलत नाही. कारण का, त्यांनी तिथं सेवा स्वीकारली ना, हेच खूप फार मोठं केलेलं आहे. त्यांनी सेवा स्वीकारली, ती बदली तिथे स्वीकारली, म्हणून तिथल्या मुलांसाठी ते 4 तास 5 तास काय असे ना कुलूप उघडून तिथं थांबतात, पूर्ण वेळ चांगलं शिक्षण देतात आणि मग ते घरी येतात. त्याच्यामुळे माझ्यासमोर अर्धा तास लवकर निघून जाणारे मोखाड्यातल्या शिक्षकांना देखील मी काही बोलत नव्हती. फक्त एवढंच सांगत होते की तुम्ही जितका दिवस तिथं राहणार तितका टाईम मात्र तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. आणि आता तुम्हाला पण सांगते की दिवसभर मुलांना बडबड 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 करून अध्यापनच करत राहायचं असं मी बिलकुल म्हणणार नाही. फक्त सकाळ सत्रामध्ये तुम्ही अध्यापन करा, दुपार सत्रामध्ये त्यांना शैक्षणिक साहित्य द्या आणि स्वयं अध्ययनाची सवय लावा. तुम्ही असो नसो, विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करत राहायला पाहिजे. मोठे विद्यार्थी छोट्या विद्यार्थ्यांना आपोआप शिकवतात आणि ते छानपैकी विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन होतं आणि ते छानपैकी शिकवतात. तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये तुमची जी काही इतर कामं असतील ती करा, पण मुलांना मात्र स्वयं अध्ययनाची सवय लावा. तुमच्या शाळेमध्ये सर्वच काही आहे शैक्षणिक साहित्य, त्याचा पसरवेल. इतर संघटनांनी देखील अशा पद्धतीने काम करायचे आहे. याच्यासाठी इतर संघटनांना पण प्रोत्साहन मिळेल याच्यातून. आणि मी पुनश्च एकदा तुमचे ही प्रथा ज्यांनी सुरू केली ते जे कोणी गुरुजी असतील त्यांना परत धन्यवाद देते. रंजे साहेबांना धन्यवाद देते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी एवढं मोठं क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. खात्याच्या वतीने त्यांचे मानावे तितके धन्यवाद कमी राहतील. हा खूप मोठा आधार तुम्हाला आहे, तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना धन्यवाद. मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या अनमोल विचारांच्या माध्यमातून आमच्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना नक्कीच आम्ही खरे उतरू असं आश्वासन आम्ही समस्त शिक्षक बांधवांच्या वतीने मी आपल्याला वैयक्तिकरित्या देतो. तसेच आपण या स्पर्धांचा जो गौरव केला आणि म्हटलात की बुवा संघटनेने एक आदर्श संघटनेचा आदर्श उपक्रम चालवलेला आहे, तर या ठिकाणी मॅडम एक नमूद करू इच्छितो की या ठिकाणच्या शिरपूर तालुक्यातल्या सर्व संघटना ह्या एकत्रित येऊन कुठलाही कार्यक्रम असला तर एकत्रित येऊन आम्ही एक दिलानं एक मुखानं या ठिकाणी का निर्णय घेत असतो आणि त्याचंच हे फलित आहे. ज्यावेळेस सुरुवातीला आदरणीय तुषारजी रंगे साहेबांच्या मार्गदर्शन या स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून तर आजपर्यंत सर्व संघटना एकत्रित येऊन देणगी रूपाने असो, श्रम रूपाने असो, आर्थिक मानसिक जेही काही मदत लागते ते सर्वजण आम्हाला मदत करतात आणि त्यामुळेच हा कार्यक्रम इथपर्यंतचा प्रवास आजवर झालेला आहे. तर मॅडम पुन्हा एकदा सांगतो की आपण आमच्याकडनं व्यक्त केलेल्या अपेक्षांना आम्ही नक्कीच खरे उतरू. यानंतर मी मॅडमांचा जास्त वेळ न घेता मॅडमांना घाई असल्या कारणाने फक्त प्राथमिक स्वरूपातली 3 बक्षिसांचं वितरण आपल्या हातून व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या सर्वात महत्त्वाची स्पर्धा जी या मंचावर
आता नुकतीच पार पडली ती म्हणजे सामान्य अर्ज स्पर्धा. सुरुवातीला 264 शाळांवर ही स्पर्धा घेतली जाते, नंतर केंद्र स्तरावर घेतली जाते. त्यानंतर मग 32 संघ हे मॅडम या ठिकाणी आलेले होते आणि 32 मधून 4 व्यासपीठावर यावं. टाळ्या वाजून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिल्हा परिषद शाळा बबळात, शिक्षक वृंद, केंद्र प्रमुख, विस्ताराधिकारी, पुणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य असतील आदरणीय डॉक्टर किरणजी कुवर मॅडम आपणास विनंती करतो की या सामान्य अतिशय सुंदर प्रदर्शन या संघानं सामान्य स्पर्धेच्या माध्यमातून घडवलं. पुन्हा एकदा स्वागत सर्व संपूर्ण संघाचं करतो. द्वितीय क्रमांकाचा संघ ज्यांना सामूहिकरित्या आपण बक्षीस वितरण करणार आहोत, जिल्हा परिषद शाळा धवडेवीर व जिल्हा परिषद शाळा पिंपळे पुनर्वसन, या दोघं संघांनी द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसासाठी व्यासपीठावर यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचं पहिलं बक्षीस जिल्हा परिषद शाळा पिंपळे पुनर्वसन या शाळेस वितरित करावं. पुढे जा मॅडम, तिकडून जायचं. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जे सामूहिकरित्या विभागलं गेलं आहे जिल्हा परिषद शाळा पिंपळे पुनर्वसन व जिल्हा परिषद शाळा दवडेवीर. यानंतर मी दवडेवीरचे शिक्षक बंधू भगिनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दवडेवीर. जिल्हा परिषद शाळा दवडेवीर. सामान्य स्पर्धा तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा पिंपरीपाडा. पिंपरीपाड्याचे तिसऱ्या क्रमांकात जिल्हा परिषद शाळा पिंपरीपाडाचं बक्षीस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित करावं. जिल्हा परिषद शाळा पिंपरीपाडा. जिल्हा आपण बक्षीस घेतल्यानंतर परत मंडपात येऊन बसावं. प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. योग्य प्रदर्शन या ठिकाणी होणार नाही. आपण कृपया मंडपात येऊन बसावं. बक्षीस घेतल्यानंतर कोणीही जाणार नाही. विनंती करतो या 100 मीटर धावणे मुली तृतीय क्रमांकाचं बक्षीस 100 मीटर धावणे मुली तृतीय क्रमांकाचं बक्षीस नीता मायका पावला उंटावर. आपल्याला विनंती आहे आपण बक्षीस घेतल्यानंतर जाऊ नये, कारण आपल्याला या ठिकाणी एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. उंटावर आकाश तिवारी आर्या तृतीय क्रमांकाचं बक्षीस. यानंतर विनंती करेल आदरणीय सारिका दरंदे आपण द्वितीय क्रमांकाचं बक्षीस अजय भाया पावरा चिंचपाणी. अजय भाया पावरा चिंचपाणी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 100 मीटर धावणे मुले. अजय भावली तृतीय क्रमांक राधिका मुनसिंग पावरा अमरीश नगर. स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे. ग्रुप फोटो घेऊया ना. सगळ्या बाळाशाळाचं राजेंद्र चौरे आपणास प्रथम क्रमांक लिंबू चमचा मुली प्रथम क्रमांक आरोही अमरसिंग जाधव कडमसरे. मी दादासोबत विशाल पावरा बिकानेर आहे का? चला 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 लवकर. मी दीपकजी भट तृतीय क्रमांकाचं बक्षीस आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावं. आपणास विनंती करेल. यानंतरचं जे राजीव कैलास पावरा प्रथम क्रमांक लिंबू चमचा मुले यांचं टेंबेपाड्याचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावं. आदरणीय सारिका ताकीर यांचा सन्मान मी या ठिकाणी करू इच्छितो. किसान विद्याप्रसारक संस्थेचे क्रीडा प्रमुख ज्यांचं अनमोल मार्गदर्शन व मदत आम्हाला लाभली या सर्वांचं सस्नेह स्वागत या ठिकाणी. यानंतर मी श्री तारा पावरा सर खो खोचे जे प्रशिक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. त्यांच्या हस्ते सन्मान स्वीकारावा. याचा पुढचा सन्मान आदरणीय पुरुषोत्तमजी काडे सर आपणास विनंती करतो की आपण संजय मोठे सर यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. यानंतर श्री हेमंतजी शिरसाट सर आदरणीय गट शिक्षण अधिकारी गणेशजी सुरवाडकर साहेब आपणास विनंती करतो की आपण हेमंत शिरसाट सर यांचं स्वागत करावं. यानंतर श्री विजय जाधव सर आदरणीय डॉक्टर नीता सोनवणे मॅडम यांच्या हस्ते सन्मान होईल. श्री श्रीकांत चव्हाण सर आपला सन्मान प्राचार्य कैलास पाटील सर आमचे सन्मित्र अवरात्र मेहनत घेऊन 2 दिवसाची छायाचित्रण ते करतात. कृपया आपण करतो. यानंतर आपण सांघिक स्तरावरचं बक्षीस वितरण पुन्हा एकदा अभिनंदन 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 आणि मान्यवरांच्या सांघिक स्तराला प्रथम क्रमांकाच्या बक्षीस रक्कम आहे 1500. द्वितीय क्रमांकाला बक्षीस रक्कम आहे 1000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस रक्कम आहे 500 रुपये.
स्मृती विनंती करेल की आपल्या संघासह आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. जिल्हा परिषद शाळा उमरदा तृतीय क्रमांकाचं लंगडी मुलींचं बक्षीस स्टेजच्या उजव्या बाजूने यायचं आहे. लवकर या सर. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा चालू तृतीय क्रमांक तयार राहायचा आहे. चला उमरदा प्रयत्न केला. व्यासपीठावरील आदरणीय डॉक्टर नीता सोनवणे मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण या यानंतर जिल्हा परिषद शाळा चालू तयार राहायचं. यानंतर विनंती करतो प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा लाकडो आणि स्टेजच्या उजव्या बाजूला या की आपण व्यासपीठावर यावं. समस्त शिक्षक वृंद मुख्याध्यापक आपणास विनंती असेल की जिल्हा परिषद शाळा लाकडे हनुमान शाळेचं बक्षीस वितरण प्रथम क्रमांकाचं बक्षीस नानासाहेब निशांतजी रंते आपणास विनंती करतो. आबासाहेब शरदरावजी सूर्यवंशी आपणास विनंती करतो की आपण या प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपल्या शुभ हस्ते वितरित करावं. आदरणीय आबासाहेब शरदरावजी सूर्यवंशी. यानंतर खो खो मुली तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा सक्र्यापाडा. जिल्हा परिषद शाळा सक्र्यापाडा खो खो मुलींचा तृतीय क्रमांक सक्र्यापाडाचे शिक्षक वृंद यांना विनंती करतो विद्यार्थी शिक्षक वृंद आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे. बक्षीस घेतल्यानंतर आपण डाव्या बाजूने खाली जायचं आहे. खो खो मुली तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा सक्र्यापाडा. जिल्हा परिषद शाळा खामखेडा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं. समस्त शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक जे कोणी आले असतील त्यांनी या सन्मान याचं वितरण केलं त्या मान्यवरांचे आभार आभार आभार. खो खो मुली प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा टेंबेपाडा. टाळ्या वाजून स्वागत करूया. जिल्हा परिषद शाळा टेंबेपाडा प्रथम क्रमांक खो खो मुलींचा प्रथम क्रमांक स्टेजच्या चला सर सर आता मग एक तृतीय क्रमांकाचं खो खो मुलींचं प्रथम क्रमांकाचं जिल्हा परिषद शाळा टेंबेपाड्याचं बक्षीस वितरण होत आहे. टेंबेपाडा संघाला विनंती करतो परत स्टेजवर आपण थांबावं आणि खो खो मुलांचं बसा बेटा खाली बसा. चला जिल्हा परिषद शाळा खामखेडा खो खो मुलांचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम प्रशस्तीपत्र ट्रॉफी बाळासाहेब रवींद्रजी बोरसे आपणास विनंती करतो या प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावं. जिल्हा परिषद शाळा उमरदा स्टेजच्या उजव्या बाजूला येतील. प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिल्हा परिषद शाळा उमरदा. धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय रवींद्रजी बोरसे आपणास विनंती असेल की डीजे लावायला पाहिजे भारी वाजवायचे रक्कम स्वरूपातलं बक्षीस आपणास वितरित करण्यात येत आहे. लाकडे हनुमान दादासो सुनीलजी नैरे आपणास विनंती असेल या दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस जिल्हा परिषद शाळा लाकडे हनुमान. समोर बघा समोर. रेडी
खाली झुली रे डोरों की सुट पटारा लटके ना हाँ भली सिड़ाई भली कड़ाई घुट में प्यारा छपके ना भली झुली रे डोरों की सुट पटारा लटके ना एक जोड़ी में खर्च जारा 4,000 एक जोड़ी में खर्च जारा 4,000 अरे चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा ठुमक जब हिट तू पहाड़ी बाटोमा छम छमे पायल घुंघरू बादल कर खुटमा ठुमक जब हिट तू पहाड़ी बाटोमा छम छमा पायल घुंघरू बादल कर खुटमा लाल कर कंगना तुम्हें चूड़ी छनहरा लाल कर कंगना तुम्हें चूड़ी छनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा 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 गुलाबी शरारा गुलाबी शरारा जब महीने की तनख्वाह ल्यानु तर बने न खरा एक जोड़ी संडली ले आनु दी जोड़ी सरारा जब महीने की तनख्वाह ल्यानु तर बने न खरा एक जोड़ी संडली ले आनु दी जोड़ी सरारा मैं घूमनु घर में तू बाजार खरारा मैं घूमनु घर में तू बाजार खरारा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा तुम गाँव की गोरी तुम गाँव की गोरी है जाती बचवाली दिल में है प्यार तेरे होठों पे गली तोबा तोबा तबले बजे तेरी तेरी नचू तबले बजे तेरी तेरी नचू मेघा
पोई उन्हाळे नटरवराती नाच पोई नाच तो बाको तबले वाजे नाच पोई नाच तो बाको तबले वाजे